नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आज म्हटलं चला एक व्लॉग बनवूयात। खूप दिवस झालं आपल्या चॅनलवरती व्लॉग तर नाहीतच आणि तेवढं मी बनवत पण नाही, कारण तेवढं कॅमेऱ्यासमोर बोलायला थोडंसं भीती वाटते असं म्हणू शकतात। आपण कॅमेऱ्याच्या मागे फक्त व्हॉइस ओव्हर व्हिडिओसाठी करायचं असेल तर पटकन होऊन जातो, पण असं समोर येऊन बोलायचं, काय बोलायचं ते तेवढं टेन्शन येऊन जातं। त्यामुळे मग मी व्लॉगच बनवत नव्हते, पण म्हटलं चला आपण कुठून तरी सुरुवात करायला पाहिजे, म्हणून मग म्हटलं चला छोटे छोटे व्लॉग्स बनवूयात। जे काही छोटे मोठे मोमेंट असतील ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा करता येतील। आणि पाऊस पडतोय आमच्या इकडे आणि मुलांचं पहा, पावसाळ्याचे दिवस आहेत आणि दिवसभर ते खिडकीमध्ये असतात, कारण कंटिन्यू पाऊस चालू आहे। जोरात नाही पण हळूहळू येत राहतो आणि काव्या वेदांत दिवसभर खिडकीतच असतात। ते पूर्ण पावसाचं पाणी आतमध्ये येतं आणि आत्ता सुद्धा ते दोघं जण खेळत आहेत। मी तुम्हाला दाखवते सुद्धा, दाखवते की आमच्या काव्याचं काय सुरू आहे। ती अशी दिवसभर खिडकीत बसलेली असते, दिसतच नाही आणि तिचं दादा पण इकडे बसलेला आहे खिडकीमध्ये। ते दिवसभर दोघं जण खिडकीमध्ये खेळायलेले असतात किंवा मग काहीतरी काही कागद वगैरे नोटबुक फाडून काही ना काही बनवण्यावर असतात। आता 2 दिवस झाला आमचा वेदू काहीतरी बेडूक बनवायला शिकलाय, तर 2 दिवसापासून काव्या आणि वेदांत दोन्ही जे नोटबुक यूज केलेले आहेत त्यांचे पेजेस फाडून ते बेडूक बनवत आहे। तुम्हाला पण दाखवते मी तो कसा बनवलाय त्याने। ते क्राफ्टिंग करू का? हा चला, आज जेवणात काय बनवले ते दाखवते, तुमच्यासोबत शेअर करते। जेवणात असं विशेष काही नाही, आज संडे होता आणि मिस्टरांची ड्युटी होती, त्यामुळे त्यांच्यासाठी शिमला मिरचीची भाजी आणि पोळ्या बनवल्या होत्या। आणि रात्रीचं उरलेलं थोडंसं दही होतं, ते विरजण उरलेलं दूध होतं ते विरजण लावलं होतं, तर त्याची कढी बनवायची आता जेवणासाठी। आणि बुकचं पेज फाडू? नाही नाही, पेपर पासून बनव, बुकचं पेज नको फाडू। तुम्हाला दाखवते, ही शिमला मिरचीची भाजी बनवली होती, थोडीशी कांदा वगैरे टाकून, एवढीशीच उरली, कारण शिमला मिरची मी वेदांत खात नाहीत, फक्त काव्या तिचे पप्पा खातात। पोळ्या वगैरे बनवून घेतल्यात आणि शिमला मिरची झाकून ठेवलेलं होतं कारण पोळ्या थंड होण्यासाठी। आणि इथे थोडंसं रात्रीचं दूध उरलेलं होतं ते विरजण लावलं आहे। आता याच्यापासून कढी बनवायची, तर याची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करेल। या अगोदर पण आपल्या चॅनलवरती कढी शिरा भात ही रेसिपी अपलोड झालेली आहे, मी एकदा बनवून अपलोड केली होती, पण आज पुन्हा एकदा बनवणार आहे। कारण आमच्याकडे असं राहतं, कढी भात शिरा आम्हाला खायला खूप आवडतो। आम्ही संध्याकाळच्या जेवणाला पण कढी भात बनवतो आणि सकाळच्या जेव्हा मूड असेल ना तेव्हा बनवतो, जास्त करून कढी भात होतो। तर मग म्हटलं आज पण दही विरजण लावलेलं आहे आणि रोज त्याच भाज्या खायच्या कंटाळा येऊन गेला, मग म्हटलं चला आज कढी भात बनवूयात। थोडंसं आंबट आंबट खायला पण छान वाटतं आणि अशा पावसाळ्याच्या दिवसामध्ये गरम गरम कढी भात खायला पण खूप चांगलं वाटतं। तुम्हाला पण जर आवडत असेल तर तुम्ही पण बनवून खाऊ शकतात। याचा मी याच व्लॉगमध्येच व्हिडिओ शूट करून एडिट करणार आहे, तर याच व्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल, असा वेगळा असा रेसिपीचा व्हिडिओ येणार नाही, व्लॉगमध्येच ॲड करून देईल, तुम्ही तिथे पाहू शकतात। आणि वेदांतला क्राफ्ट बनवून दाखवायचं आहे, तर तो मम्मी व्हिडिओमध्ये दाखव असं सांगतो, तर चला तुम्हाला तो पण दाखवते तो कसा बनवतो ते। आणि त्यानंतर आमच्या ह्या भागूबाईचं थोडंसं अवतार पण बरोबर करायचं आहे, डोकं वगैरे विचारायचं आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते। तिचा काव्याचा रोजचा मेकअप कसा करतो आम्ही, रोज ती कशी तयार होते ते पण दाखवते। आणि इथे खाली सुरू झाले क्राफ्टपासून बनवायचं, आपण बनवत होतो पण जास्त करून जहाज वगैरे असं काहीतरी बनवायचं। हे शाळेमध्ये मुलांना ॲक्टिव्हिटीमध्ये काही ना काही मॅडम छत्री वगैरे काही ना काही बनवायला शिकवतात, त्यामुळे त्यांना असं होऊन जातं घरी आलं की तेच रिपीट बनवत राहतात। तर आज वेदांचं 2 दिवसापासून वेळ लागलेलं आहे, ते चला म्हटलं त्याचं कंप्लीट एकदा होऊन गेलं ना तो पुन्हा मग एकच गोष्टीसाठी पुन्हा मागे लागत नाही, तर एकदा तुम्हाला दाखवून देऊयात। हे बघा, आता इथे बनवायला सुरुवात केली त्याने। ए पटपट बनव रे थोडंसं। हे कोणी शिकवले? मित्राने। पण कोरे पेजेसच फाडायला सांगितलेत का, ज्याच्यावरती काय लिहिलं नाही असे?
भेटला होता, बुक भेटली होती म्हणून फाडला. पण याच्यावरती तुला अभ्यास करता आला असता ना. आणखी आहेत ना खूप बकरा पेजेस. आत्ता काय करायचं? आता हे एरोप्लेनच्या साईजचं झालेले, नंतर आता ह्याला थोडंसं कट कर. खाली खाली फरशीवरती ठेवून दाखव. दादा हॅपी टाकी. दादा हॅपी टाक. हे पहा, आमचा बेड उकणं बनवून तयार झालाय आणि असं तो उड्या मारतो छोट्या छोट्या. मला नाही ते थोडंसं वेगळं वाटलं, कारण आपण कधी असं बनवलं नाही. पहिल्या दिवशी जेव्हा यांना दाखवलं ना, पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी तो घेऊन आला होता शाळेतून, तेव्हा मला खूप नवल वाटलं ते उड्या मारते त्याचं. किती छान छान उड्या मारते आणि थोडंसं जोरात दाबलं ना तर ते मोठ्या मोठ्या उड्या टाकल्या जातात आणि थोडंसं हळूच दाबल्यानंतर छोट्या छोट्या उड्या. ते पहा. दादा हॅपी टाकी. दादा हॅपी टाकी. बेडूक तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब. वेदांचा आता झालं बनवून तो व्हिडिओ शूट झाला. आता तो शांत झाला आणि खुश पण आहे की त्याचा व्हिडिओ आता आपल्या चॅनलवरती दाखवला जाईल, दुसऱ्यांना पाहता येईल म्हणून. आणि चला काव्याचं थोडंसं आवरून घेऊयात. आंघोळ्या वगैरे झाल्या त्यांच्या, पण काव्याचं आवरलं नव्हतं. तिचे केस थोडेसे लांब झालेत, म्हणजे वाढवलेत तिचे केस. आता ते बांधायला वगैरे थोडासा वेळ लागतो म्हणून तिचं निवांत आवरून घ्यायचं राहतं रोजच. तर तिचं आवरून घेऊयात. तुम्हाला दाखवते पण तिला आम्ही रोज कसं तयार करतो. खूप जास्त नाही, पण छोटा मोठा मेकअप तिचा रोजचा राहतो. जे रोज करते तेच तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. चला तर मग पाहूयात. मम्मा इथे काव्य छान अशी बसली आणि ती रोज मेकअप जेव्हा करायचा असतो ना तेव्हा अशी शांत बसते, व्यवस्थित पूर्ण मेकअप करू देते. तिचे केस खूप दाट आहेत ना, त्याच्यामुळे थोडंसं तेल लावताना थोडेसे केस ओढले जातात, त्यामुळे ती थोडंसं किरकिर करते की हळूहळू लाव म्हणून. आणि तिचे केस दाट आहेत त्यामुळे तेल पण थोडंसं घासून लावावं लागतं व्यवस्थित, म्हणजे ते असं पूर्ण केसांना लागलं जातं. कधी कधी आम्ही तिची एकच पोनीटेल बांधतो, कधी कधी असे दोन्ही साईडला वेगवेगळे असे पोनीटेल बांधतो. तर जसं मूड असेल तसं कधी कधी बेल्ट फक्त लावला जातो. आज तसं नाही, आज एकच पोनीटेल बांधणार आहे. आणि खालचे केस थोडेसे छोटे आहेत त्यामुळे ते व्यवस्थित वरपर्यंत येतच नाहीत. आणि पाठीमागे जर पोनीटेल बांधली तर समोरचे केस तिचे पुढे येऊन जातात, डोळ्यामध्ये जातात, म्हणून तिचे असं वरती पाडतो आणि खालचे केस खालीच सोडून देतो. तिला मेकअप करायची खूप आवड आहे आणि तिला जेवढे आपले मेकअपचे प्रोडक्ट्स राहतात, फाउंडेशन वगैरे सगळ्यांची नावं माहिती आहेत, कुठे लावतात ते सुद्धा माहिती आहेत. ती जेव्हा तिला वेळ असेल आणि मी घरामध्ये तिच्याकडे नाही जवळ बसलेली त्यावेळेस ती मधल्या वस्तू काढून व्यवस्थित सगळं असं लावावं म्हणून बसते, पण पूर्ण माझं सामान खराब करून टाकते. जेव्हा पण काजळ पेन्सिल वगैरे असं काही घेतलं ती ना हातात तर ती वस्तू मोडल्याशिवाय काही ती ठेवत नाही. तिला मेकअपची खूप आवड आहे, रोज तिचा मेकअप केला जातो. कधी तिचे पप्पा करतात, कधी मी करते. तिच्या आयब्रो ना थोड्याशा अशा भुऱ्या आहेत, म्हणजे पिवळसर आहेत, एकदम डार्क काळ्या नाहीत. तर रोज आम्ही तिला आयब्रो पेन्सिल लावतो जेणेकरून थोड्याशा आयब्रो काळ्या दिसाव्यात तिच्या. आणि काजळ लावताना पण तिला असं पूर्ण काजळ लावत नाही, फक्त असं साईडला एक एक कोण काढते, म्हणजे तिचे डोळे थोडेसे मोठे दिसतात. आणि एखादी वेळेस मग बाहेर जायचं असेल, नाही काही कार्यक्रम वगैरे असेल तरच मग डोळ्याला पूर्ण काजळ लावलं जातं. झालं, फक्त आयलायनरनं बिंदी वगैरे लावून घेते, थोडंसं काजळ पावडर झालं. लिपस्टिक नसते.
डावकी थोडी लिपस्टिक डाव मम्मा थोडी लिपस्टिक डावकी हो लावली झाली. आता हा 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 झाली. आता हा हा असं झाली. झालं का तयार आमची भागूबाई? बेल्ट कुठे आहे? बेल्ट पेंट आपी हाँ घे मम्मा हे घे पाऊस होती दादा कुठं उभा आहे? थांब रे. हिचं आवरलंय आणि ही बाहेर पाऊस सुरू झालाय ना म्हणून लगेच बाहेर खिडकीला येऊन उभी राहिली. का वे इकडे बघ ना, तू दाखव ना तू कशी तयार झाली इथे. अगं इकडे बघ ना, तुझा मेकअप बघू दे ना. इकडे दाखव ना तू. काव्या काव्या बाई तयार झाली. चुकडी चुकडी चुकडी. हे बा बाहेर पाऊस पडते. मम्मा पण असं जोरात पाऊस नाही, झिम 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 आहे. मम्मा पाव पडतोय. चला काव्याचं आवरलेलं आहे आणि बाकी कामं पण आवरत आलीत, फक्त भांडे आणि फरशी वगैरे राहिली. पण त्या अगोदर कढी बनवून घेऊयात म्हणजे मग मुलांना आणि मला जेवता येईल. कारण आम्ही भाजी काही खाणार नाही आहेत, शिमला आम्ही तेवढी काही आवडीनं खात नाहीत. तर मग चला पटपट बनवून घेऊयात. कशी बनवायची ते पण तुम्हाला सांगते. चला तर मग सुरू करू. इथे मी छोटंसं पातेलं घेतलं, तुम्ही कोणतंही भांडं घ्या आणि त्यामध्ये मी पूर्ण दही काढून घेते आणि रवीने आपल्याला दही फेटून घ्यायचं आहे. तुमच्याकडं जर ताक ऑलरेडी बनवलेलं असेल तर ताकच घ्या आणि नसेल तर दह्यापासून बनवा. दही चांगलं असं फेटून घेते आणि त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर भरपूर पाणी घालायचं नाही, आपल्याला जेवढं ताक घट्ट असेल तेवढी आपली कढी छान होते. आणि आंबट ताक असेल तर खूप चांगली पण लागते त्याची टेस्ट. साजूक ताकापेक्षा आंबट ताक थोडंसं आंबट कढी असेल ना तर ती चांगली होते. इथे मी 1 मोठा कप एवढं दही होतं, तर त्यामध्ये जवळजवळ 1.5 गिलास एवढं पाणी टाकलं. खूप जास्त पाणी टाकायचं नाही, नाही तर पातळ कढी झाली ना चांगली लागत नाही. थोडंसं घट्टसर असं ताक ठेवायचं अशा प्रकारे. आता या ताकामध्ये आपल्याला पीठ टाकायचं राहतं, तर हे डाळीचं पीठ आहे. त्याच पिठामध्ये मी ताक टाकून घेते. पाणी टाकलं तरीसुद्धा चालेल, पण मी इथे ताक आहे म्हणून ताकच टाकते आणि ते व्यवस्थित कालवून घ्यायचं. घट्टसर कढी असेल तर खायला खूप चांगली लागते. पातळ कढी भात कधीही बनवायचा नाही. पातळ कढी बनवली ना ती भाताला चिटकतच नाही आणि ती चवदारसुद्धा लागत नाही, म्हणून थोडंसं घट्टसर बनवायचं. आता मी जे मिक्स केलेलं पीठ होतं ते इथे ताकामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते, जेणेकरून पीठ ताकात मिसळून जाईल. आता आपल्याला फोडणी द्यायची या ताकाला, पण त्या अगोदर काही साहित्य मी कच्चेच ताकामध्ये टाकत आहे. तर हे वाटलेलं शेंगदाण्याचं कूट आहे 1 चमचा. खूप जास्त कढीला शेंगदाण्याचं कूट नाही टाकायचं, 1 चमचा एवढंच टाकायचं. नाही टाकलं कूट तरीसुद्धा चालेल. चवीनुसार मीठ टाकायचं. आता हिरवी मिरची किती लागणार आहे आणि आपलं ताक किती आहे त्यानुसार मीठ टाका. आणि मीठ टाकून घेतल्याच्या नंतर इथे मी फोडणी देण्यासाठी पातेल्यातच पुन्हा देते. एक दुसरं पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये 1 मोठी पडी एवढं तेल टाकते. कढी बनवताना कढईमध्ये किंवा दुसऱ्या कोणत्याही भांड्यात बनवण्यापेक्षा पातेल्यात बनवा, खूप चांगली कढी बनते. मी तर नेहमी यातच बनवते म्हणून सांगते. तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकला आणि त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसण टाकला आहे. 4 हिरवी मिरची घेतलेत आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. लसण हिरवी मिरची थोडीशी जास्त वापरायची, तिखट कढी खूप छान लागते. आणि हिरवी मिरची वगैरे सर्व साहित्य आपल्याला 2 मिनिट परतवून घ्यायचे. 2 मिनिट परतवून चांगलं घेतलं, आपलं चटणी चांगली भाजली की यामध्ये आपल्याला हळद टाकून घ्यायची. आता हळद टाकायची तर कलर खूप चांगला येतो. आणि कढीमध्ये शेंगदाणे, हे कच्चे जे शेंगदाणे असतात न भाजलेले ते वाटून आबडधोबड वाटायचे. एका शेंगदाण्याचे 4 शेंगदाणे करून आणि ते टाकायचं, व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. इथे मी कोथिंबीरसुद्धा बारीक कट करून टाकली. हे सर्व साहित्य आता भाजून घेते आणि यामध्ये हळद टाकायची, कारण हळदीने टेस्ट खूप छान पण येते आणि कलर कढीला खूप चांगला येतो.
तर अर्धा चमचा एवढी हळद टाकली मी, व्यवस्थित असं भाजून घेतलं. आता यामध्ये आपल्याला मसाले वगैरे काहीही टाकायचे नाहीत. हळद टाकली, मीठ आपण अगोदरच टाकलेलं होतं, त्यामुळे सर्व साहित्य झालं. आता यामध्ये फक्त ताक टाकायचं आहे. तर इथे मी ताक पूर्ण टाकून घेते आणि ताक टाकून घेतल्याच्या नंतर व्यवस्थित असं 1 मिनिट मिसळून घ्यायचं आणि कढीला छान अशी उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसवरती ठेवायचे. पण कढीला उकळी कधीही फुटू द्यायची नाही. उकळी आली असं ते थोडंसं ताक फुगायला लागलं की त्याला असं मिक्स करून घ्यायचं. पुन्हा गॅसची फ्लेम एकदम स्लो करायची. स्लो गॅसवरती थोडंसं हाताने पळीने ताक फिरवत फिरवत त्याला शिजू द्यायचं. म्हणजे जे आपण यामध्ये पीठ टाकले ते चांगल्या प्रकारे शिजतं, कढी आपली घट्ट होते. नाही तर पीठ आपलं कधी कधी कच्चं राहतं, त्यामुळे कढी चांगली लागत नाही. आणि ते पहा 2 ते 3 मिनटानंतर पुन्हा आपली जी कढी आहे ती अशी थोडीशी वरती निघाली, म्हणजेच वाफाळायली. अशा वेळेस उकळी फुटते. तर अशा वेळेस पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपली इथं कढी तयार झाली. कधीही कढी बनवताना शेंगदाणे हे कच्चे टाकायचे कढीला, थोडेसे मोठे मोठे वाटून, आणि हिरवी मिरची टाकून कढी बनवलीत तर एकदम अप्रतिम अशी बनते. मला लाल मिरच्यातली कढी आवडत नाही, हिरव्या मिरच्यातली, म्हणून आम्ही जेव्हा हिरवी मिरची असेल तेव्हाच बनवतो. आणि इथे जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन मी भात बनवला होता. तर असं व्हिडिओसाठी मी अशा प्रकारे गोल राऊंडमध्ये भात टाकून घेतला आणि त्यामध्ये वाटी ठेवून कढी काढून घेते. अशा प्रकारे आपली छान अशी रेसिपी बनवून झाली. ज्यांना कोणाला हिंदीमध्ये ही रेसिपी पाहायला आवडत असेल त्यांना आपल्या दुसऱ्या चॅनलवरती पण पाहायला भेटेल. आपली कढी आणि भाताची रेसिपी बनवून तयार झालेली मी तुमच्यासोबत शेअर पण करते. पहा इथे कढी आणि भात मी असा शूट करण्यासाठी ताटामध्ये असा प्रिपेअर केला होता. कसा वाटतोय? छान गरम गरम कढी भात आणि थंडगार असं लागतं घरामध्ये पावसाळ्याच्या दिवसात, थंडीच्या दिवसात. तर ही माझी आजीची रेसिपी आहे, जी माझी आई आहे म्हणजे पप्पांची आई, ती खूप भारी कढी बनवते. मग तिच्यासारखीच कढी आम्ही नेहमी बनवतो आणि आम्हाला सगळ्यांना आवडते. फक्त वेदांत थोडंसं खायला नाक मोडतो, कारण त्याला कोथिंबीर हिरवी मिरची वगैरे ती वरती दिसते त्याच्यामुळे आवडत नाही म्हणून. पण आम्ही तिघंजण, मी काव्या हे खातो, पण वेदांतला आम्ही थोडंसं खाऊ घालतोच जरी त्याला आवडत नसलं तरी. चला आपले ताट तर तयार झाले, मला भूक पण लागलेली आहे, मी जेवून घेते. हां, अजून एक तुम्हाला विचारायचं राहिलं, तुम्हाला आपल्या चॅनलवरती असे छोटे छोटे ब्लॉग्स आले तर आवडतील का हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा. चला मी जेवण करून घेते, माझं जेवण राहिले आणि मग नंतर तुमच्याशी पुन्हा कंटिन्यू बोलूयात. आत्ता वाजलेले आहेत संध्याकाळचे 6 आणि 6 वाजता मी इथे चहा टाकलेला आहे गॅसवरती. रोज आम्ही काही घेत नाहीत चहा, पण आज थोडीशी थंडी पण वाजत होती, मग म्हटलं चला गरमागरम थोडासा चहा पिऊयात. कारण पावसाळ्याच्या दिवसात चहा आणि त्यासोबत भजे वगैरे असं काही ना काहीतरी खायला आवडतं. मग म्हटलं तेलकट आज काही नाही बनवायचं, रोज काही ना काही रेसिपी बनवतच असतो, पण आज म्हटलं आज नको, आज फक्त चहा. आणि चहा पण आम्ही काही रोज रोज घेत नाहीत, फक्त आज घ्यायलोत. आणि कधीतरी असं मूड होतं चहा घ्यायचा, ज्याला चहा आवडतो घ्यायला त्यांचं असं राहतं की केव्हा पण बनवा, त्यांना आवडतोच. तर चला चहा झालेला आहे माझा, आता मी चहा घेते आणि आजचा आपला व्लॉग इथेच थांबूयात. आजचा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा अशाच एका छानशा व्लॉगमध्ये भेटूयात. बाय.